स्वामींनी माझं स्वप्न पूर्ण केलं म्हणून सगळ्यांना मिठाई. बघितलं कविराज, स्वामींच्या इच्छेने किती लोकांचं आयुष्य बदलतंय. हो गया वहिनी. सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत आहेत, माझं काही स्वप्न पूर्ण होतच नाहीये. कपिलाताई, अहो काय झालं? अहो पण कपिलाताई असं का बोलत आहात? असं का बोलताय म्हणजे? मग काय काव्यकर तुमच्यासारखं? माझी स्वप्नपूर्ती काही होतच नाहीये. बर, एक काम करा, इथे स्थानावर एक पेटी आणून ठेवा. प्रत्येकाने एकेका चिठ्ठीवर आपापलं स्वप्न लिहायचं आणि त्या पेटीत टाकायचं. दर आठवड्याला एक चिठ्ठी काढली जाईल आणि त्या चिठ्ठीत ज्याचं नाव असेल त्याचं स्वप्न पूर्ण होणार. खरंच स्वामी? आता तरी खात्री आहे, कधी ना कधी आमची चिठ्ठी निघेलच. टाकायात. दे दे. आलास, तुझंही स्वप्न एका चिठ्ठीवर लिही आणि या पेटीत टाक. स्वामी, मला माझ्यासाठी काहीही नको, पण तुमचं नाव, तुमचे विचार आणि तुमची भक्ती सर्व लोकांमध्ये रुजावी हेच माझं स्वप्न आहे. स्वामी, मी इथे आलो तेव्हा माझ्या आयुष्याला काहीच दिशा नव्हती. आपल्या चरणी आल्यापासून माझ्या आयुष्याला दिशा मिळाली. त्याआधी मी केवळ जिवंत होतो, पण जगणं म्हणजे काय ही शिकवण मला आपल्याकडनं मिळाली. आणि ही शिकवण मला गावोगाव पोचवायची आणि त्यासाठीच आज मी निघतोय स्वामी. स्वामी, आता काही दिवसात सुंदरा मावशीही येतील. तेव्हा सगळे सेवेकरी आणि सुंदरा मावशी माझी स्थानावरची जबाबदारी निष्ठेने पार पाडतील याची मला खात्री आहे स्वामी. स्वामी, मी कुठेही गेलो तरी तुमचेच विचार बरोबर घेऊन जाईल. स्वामी, माझं आयुष्य संपलं तरी चालेल, पण आपल्यावरची भक्ती कधीही कमी होऊ नये एवढीच प्रार्थना. स्वामी, माझं मन कायम आपल्या चरणीच राहील. आता प्रचाराचं कार्य पूर्णत्वाला गेल्यानंतरच मी परत येईन स्वामी. बाळप्पा भाऊ, अहो असं अचानक? बाळप्पा भाऊ, तुम्ही स्वामी स्थानावर नसाल तर इथे पोकळी निर्माण होईल. बाळप्पा भाऊ, अहो आता मी भांडणार कोणाशी आणि कोण मला समजावून सांगणार तुम्ही केलात तर? अहो कपिलाताई, आम्हालाही यातना होत आहेत, पण त्यांचं कार्यही मोलाचं आहे. बाळप्पा भाऊ, जा तुम्ही. तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे. केवळ जाणं म्हणजे ताटातूट नाही, हे आज आम्ही स्वामींच्या चरणी राहून शिकतो आहोत. गुरु आणि शिष्य कधी देहाने वेगळे होत नाही. ते वेगळे होतात तेव्हा फक्त वाटा बदलतात, पण त्यांचं ध्येय मात्र एकच राहतं. आणि स्वामी केवळ देह नाहीत, स्वामी एक विचार आहेत. ते चालता बोलता धर्म आहेत. आणि बाळप्पा भाऊ, तुम्ही या विचारांचा श्वास आहात. तुम्ही जिथे जाल तिथे मंदिर उभं राहणार नाही,
पण तिथल्या लोकांच्या अंतःकरणात स्वामींची जागा निश्चित तयार होईल. तुम्ही जे शब्द बोलाल ते प्रवचन ठरेल आणि तुम्ही जेव्हा शांत राहाल तेही उपदेश ठरेल. गुरु इथे राहतील आणि शिष्य तिथे जाईल, पण या दोघांमधली भक्तीची दोरी कधीच तुटणार नाही. बाळप्पा भाऊ, स्वामींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी तुम्ही जरी जात असलात तरी मनाने तुम्ही इथेच आहात. तुमची सेवा, तुमची साधना अखंड चालू राहणार आहे. बाळा, आम्ही तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट बाहेर सगळ्यांना सांगायची. एक माणूस होता, त्याचे 3 मित्र होते आणि त्या माणसाच्या मृत्यूच्या अखेरच्या समयी ते 3ही मित्र त्याला भेटायला आले. माणसाने तिघांना प्रश्न विचारला की बाबांनो, आयुष्यभर तुम्ही माझी सोबत केली, आता मृत्यूनंतरही माझी सोबत कराल का? त्यावर पहिला मित्र म्हणाला की आयुष्यभर मी तुझी सोबत केली, मात्र आता माझा नाईलाज आहे. दुसरा मित्र म्हणाला की मी तुझी सोबत तुझे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत करू शकतो. तिसरा मित्र म्हणाला की मी आयुष्यभर तुझी सोबत केली आणि मृत्यूनंतरही मी तुझी सोबत करेन. हे 3 मित्र कोण होते ठाऊक आहे? धन, कुटुंब आणि कर्म. धन तोवर तुमची सोबत करतं जोवर तुम्ही जिवंत असता. कुटुंब तोवर तुमची सोबत करतं जोवर तुमचे अंत्यविधी पूर्ण होत नाही. मात्र कर्म हे मृत्यूनंतर एक कायम तुमच्या सोबत असतं. आणि इतकंच काय तर तुमचा पुढचा जन्म हे तुमच्या कर्मांवर अवलंबून असतो. तेव्हा कायम चांगले कर्म करा आणि स्वप्न अशी पहा ज्यात स्वतःच्या आधी इतरांचा विचार सामावलेला असेल. आमच्या अंजली सारखा. स्वामी, हे मी कायम लक्षात ठेवेन. आज्ञा असावी स्वामी. श्री स्वामी समर्थ. जा बाळा, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल. श्री स्वामी समर्थ. 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 शिव शंकर शंभा. पाणी पाणी. अहो जर कळ काढा, अंजली येईलच आता. खरं तर रोज इतका उशीर होत नाही हो तिला नदीवरनं पाणी आणायला. अगं गंगे, अगं जीव जातोय ग. घशाला कोरड पडली. 2 घोट पाणी मिळालं असतं तर बरं झालं असतं. अगं सांभाळ. आई ग, काहीतरी रुतलं बघ. अगं अगं कुठं होतेस तू? रोज एवढा उशीर होत नाही. अगं आई, थोडा उशीर झाला, पण मी पाणी भरून आणलंय बघ. आधी तुझ्या बाला पाणी दे. अगं आई, हे पाणी आपल्यासाठी नाहीये. म्हणजे हे पाणी सखाराम काकांसाठी आहे. अगं आपल्या घरात 2 घोट पाणी नाही, स्वयंपाकाला बी पाणी नाही. अगं सखाराम काका एकटेच आहेत ना,
त्यांचं वय झालंय, चालवत बी नाही त्यांना, म्हणून मीच त्यांना म्हंटल मीच रोज पाणी भरत जाईन. खरंच स्वतःपेक्षा तू दुसऱ्यांचा विचार करते. देव तुझं लय भलं करेल बघ पोरी. माझ्या गुणाची लेक. दे बा, तुला पाणी देते. तहान लागली असेल ना? हा, हे घे. देव तुझ्या पाठीशी आहे बघ अंजली. पण पोरी तुला परत पायपीट करावी लागेल का आपल्यासाठी पाणी आणायला? अगं चालेल आई, पाय दुखले तरी चालतील, पण कुणाची तरी तहान भागली पाहिजे बघ. मी बोलत काय बसले, मी सखाराम काकांना पाणी देऊन येते. अरे देवा, हे काय झालं हिला? काकू, अहो काकू काय झालं तुम्हाला? आणि या खुणा? काकू अगं काय झालं हे तुला? कोणी आणलं? तू आधी शांत हो. काय झालं सांग बरं मला. घरात पाणी नव्हतं, लेकरं पाणी पाणी करत होती. मला गावच्या हिरीतून पाणी घ्यावं आणि तिथं गेले. कोणी नाही तर पाणी भरून घेते. घरी लेकरं तहानली. ए, तुम्हाला किती वेळा सांगितलं का? तुम्हा पाड्यातल्या लोकांना किती वेळा सांगितलंय ही विहीर आम्हा वरच्या वर्गातल्या लोकांच्यासाठी आहे. शशिकला माफ करा. अहो घरात पाणी नाहीये, लेकरं तहानली. तो लेकरांचं कौतुक आम्हाला लोक सांगू? सांभाळता येत नाही ते जन्माला कशाला घालता? हे पाणी आम्ही देवाच्या पूजेसाठी वापरतो. तुम्ही इथे आलात की बिटाळ होतो. शशिकला हवं तर तुम्ही द्या मटका भरून पाणी. नाही, नाही म्हणजे नाही. देवा, पाणी मागणं पण गुन्हा झालाय का? पुन्हा या विहिरीकडे आलीस ना तर हाडं मोडीन. चल निघेतून. चल. हे सगळं असं घडलं बघ अंजली. माझा काय दोष होता सांग ना? पाणी मागायला गेले म्हणून अंगावर हात उचलला. काकू शांत हो. हा थांब, मी तुला पाणी देते. तू आधी पाणी पी. हा शांत हो, शांत, हळू. अंजली, आपल्या पाड्यात पाण्याचा भयानक तुटवडा आहे. मुख्य गावात पाणी आणायला गेलं की असं सहन करावं लागतं. अपमान, मारहाण आणि गप्प बसायची सक्ती. नदीवरून पाणी भरायचं तर नदी फार लांब आहे. सगळ्यांनाच ती पायपीट जपत नाही. वयस्कर, आजारी माणसं, लेकरं यांनी काय करायचं? सांग ना अंजली, आपली पाण्याची समस्या कधी संपणार आहे? खरं तर पाणी हे देवाचं दान आहे, पण काही लोक ते मिळवण्यासाठी रोज युद्ध लढतायत.
पण काकू, हे असंच नाही राहणार. ओ काय करत होतीस? पाणी प्यायले, नको होतं तर टाकून देते आता. आणि इकडे या. कपिल, या झोळीत हात घाल. मी हो, तूच दोन्ही हात घाल. हो. सोन्याची नाणी. अरे बापरे, खाली पडली. अरे देवा. कपिले, अगं दोन्ही हातात नाणी आहेत ना, मग खालची नाणी सोड की. पडू देत खाली. अहो, सोन्याची नाणी आहेत, अशी कशी जाऊ देऊ? हा. हो का? म्हणजे याची किंमत आहे. हो. आणि काय काय पाण्याची किंमत नाही का? पाणी टाकून द्यायला निघाली होतीस. अगे एक वेळा धनाशिवाय जगू शकतेस, पण पाण्याशिवाय जगता येत नाही. तुम्हाला मिळतंय ना म्हणून तुम्हाला किंमत नाही त्याची. ज्यांना मिळत नाही त्यांना विचार. स्वामी, चूक झाली माझी, मला माफ करा. यापुढे अशी चूक होणार नाही. अगं परमेश्वराने दिलं सगळ्यात मोठं धन आहे पाणी, ते जपा. तुमच्या करता पाणी केवळ तहान भागवण्याचं साधन आहे, दैनंदिन गरज आहे. पण काही जणांकरता हे जीवन आहे, स्वप्न आहे. आणि त्यांच्या स्वप्नांचा आम्हाला आदर केलाच पाहिजे. इतकी वर्ष झाली तरी बी ही विहीर अजून कोरडीच. अंजली, हीच ती विहीर तू लहान होतीस तेव्हा सुरू केली. 10 वर्षाची होतीस ग तू. पाड्यातल्या सगळ्या लोकांनी मिळून खाण्याला सुरुवात केली होती. वय बा, आठवतंय मला. मी रोज इथे येऊन उभी राहायचे. आज पाणी लागल, उद्या पाणी लागल या आशेने. पण आठवडे गेले, महिने गेले, वर्ष गेली, पण पाणी काही लागलंच नाही. वय आहे, पाहिलंय मी. आपल्या पाड्यातील लोक कसे कष्ट करत होते ते. उन्हातानात राबायचे, माती काढायचे आणि रात्री थकून कोसळून जायचे. विहिरीला पाणी लागू दे म्हणून सगळ्यांनी देवाकडे प्रार्थना केली, पूजा अर्चा केल्या, पण काहीच झालं नाही. आणि जेव्हा काही घडलंच नाही तेव्हा लोकांनी प्रयत्नच करायचे सोडून दिले. आणि तेव्हापासून ही विहीर फक्त खड्डा नाही बा, या पाड्याचा एक हरलेला विश्वास आहे असं वाटतं. पाणी नसल्यावर माणूस किती लाचार होतोय हे आपण रोज जगतोय. पाणी नाही लागलं म्हणून प्रयत्न का थांबवायचे? मी लहानपणापासून ही तहान पाहिलीये, भोगलीये, आणि म्हणूनच ही विहीर आज मला प्रश्न विचारतीये. पाणी नसणं ही समस्या आहे, पण त्यावर प्रयत्न न करणं हा खरा गुन्हा आहे. अरे किती दिवस झालं पाणी बी लागा ना बघ. अरे देवाची कृपा होईल आपल्यावर. अरे इथं पाणी लागेल असं वाटत नाही.
बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सुख सुविधा असणे म्हणजे समाधानी असणे हा गैरसमज आहे. त्या परिस्थितीमध्ये सुखी असणं यातच खरं समाधान आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.